साईराज मित्रमंडळ आजदेपाडा आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव गेल्या 22 वर्षांपासून साजरा करण्यात येत आहे। यावर्षी पण नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। साईराज मित्रमंडळचे अध्यक्ष, नवरात्र उत्सव मंडळचे संस्थापक, ठाणे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष जनार्दन हरिभाऊ काळन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येते। या 10 दिवसात गरबा रसिकांसाठी रोज गरबा, महिलांसाठी हळदी कुंकू व खेळूया खेळ पैठणीचं होम मिनिस्टर कार्यक्रम, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, नवचंडी होम, महाप्रसाद, वेशभूषा स्पर्धा व बक्षीस समारंभ, तसेच रोज आलेल्या गरबा रसिकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आले। अध्यक्ष जनार्दन काळन, ज्येष्ठ सल्लागार सहदेव काळन, माजी नगरसेवक विनोद काळन, साईराज मित्र मंडळ सल्लागार नामदेव काळन, माजी सरपंच चंद्रशेखर शिंदे, माजी सरपंच रामचंद्र काळन, माजी सरपंच उसरघर क्रांता पाटील, ऋषिकेश जनार्दन काळन, देवेन जनार्दन काळन, अरविंद महादेव काळन, सुरेश काळन, संतोष मरगज, मनोज काळन, विजय काळन, सुहास कांबळे, सूर्यकांत माळकर, वासुदेव पाटील, अजय सहदेव काळन, शिवराम बाकले, आशिष अदाते, कार्यकारी अध्यक्ष विजय काळन, खजिनदार आशिष अदाते, सचिव अनिल शिगवन, प्रमुख सल्लागार नामदेव काळन, सरचिटणीस आनंद सरमळकर, ज्येष्ठ कार्यकर्ता भरत सरमळकर, उदय वगळ, कार्यकर्ते दीपक मांजरेकर, सुनील वगळ, सल्लागार चंद्रकांत कदम, सीताराम माटे, गोपाळ बामणे, कार्यकर्ता भास्कर कदम, वैभव पेडणेकर तसेच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी हजारोंच्या संख्येने गरबा रसिकांनी या नवरात्र उत्सवाचा लाभ घेतला। यावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली। साईराज मित्र मंडळाच्या तर्फे जनार्दन काळन सर आणि अलकाताई काळन यांच्या तर्फे जो मला त्यांनी सन्मान दिलाय त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय। कारण त्यांनी मला खाकीच्या वर्दीमध्ये पण बाईच्या रूपामध्ये मला त्यांनी सन्मान केलाय, त्याच्याबद्दल मला मी आभार मानते। मी जनार्दन हरिभाऊ काळन, अध्यक्ष साईराज मित्र मंडळ। आमच्या नवरात्र उत्सवाचे 22वे वर्ष आहे। आमच्या मंडळातर्फे महिलांसाठी आकर्षक अशी बक्षीस असतात, विविध स्पर्धा असतात आणि विद्यार्थ्यांसाठी चित्रकलेची स्पर्धा आणि आदिवासी भागामध्ये आमच्या मंडळातर्फे साडी वाटप होतं। त्यांचा दर्गाचा हा सोहळा पाहून मला खूप आनंद वाटतो आणि हा सोहळा असा वर्ष चालावा हीच माझी देवाचरणी आपले माथे चरणी प्रार्थना।